हे बघ. हा सांग काय म्हणतो. हॅलो हॅलो सांग. गुड मॉर्निंग सर्वांना. सकाळचे आता 6:45 झालेले आहेत. मी उठले कधीच 5लाच उठले आहे, पण माझं थोडंसं वर्क होतं त्यामुळे मी वर्क केलं. म्हणजे तुम्ही असं म्हणाल की आता वर्क काय आहे, तर माझं क्रोशेटचं वर्क होतं, तर हे मी वर्क केलं पूर्ण आणि याचा व्हिडिओ पण आता करावा लागेल. तर माझा तो शुभ्रेन क्रोशेट आर्टचा जो चॅनल आहे त्याच्यासाठी तो व्हिडिओ होता, तो बनवण्यासाठी मी आज लवकरच उठली आहे. एक्सरसाइज आता नॉर्मली करणार आहे आणि त्यानंतर माझा आज दिवसभराचं रुटीन फार बिझी आहे. आता मुलीला भरतनाट्यमच्या क्लासला सोडायचं आहे, परत सोसायटीची मीटिंग आहे, त्यानंतर मेडिकल शॉपवर जायचं आहे, घरातली कामं आहेत, तर असा शेड्यूल पूर्ण बिझी आहे. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत. मी शुभांगी आणि चला बघू आपण आजचं दिवसभराचं रुटीन काय आहे ते. आणि माझी सुरुवात नेहमी ऑपरेशने होते, हे तुम्हाला माहीतच आहे. हे पहा, मी आता ना गॅलरीत बसलेली आहे, पण आमची गॅलरी तुम्ही पाहिली नसाल. माझ्या गॅलरीमध्ये असं आहे, गार्डन टाईपमध्ये हे जिमचे सगळे इन्स्ट्रुमेंट आहे. मुलगा मिस्टर करतात जिम, आणि हे बघा गार्डन आहे. माझी ही अशी गॅलरी आहे. इथे माझं क्रोशेटचं सर्व काही ऊल्स वगैरे आहेत मी ठेवते, आणि विणलेलं काही बऱ्याच गोष्टी आहेत त्या मी इकडे ठेवून देते सगळ्या. आता कसं पण उचलपुचल झालं आहे सगळं ते. हे पहा, ही गॅलरी आहे. मी अशी इथे शूटिंग करत असते. आता माझा एवढा सारा हा टी व्हीचा कवर आहे जो मी बनवते ना, हा क्रोशेटचा हा टी व्हीचा कवर आहे. तो आता मला 44 इंचेस बनवायचा आहे. तर आता माझा 11 इंचेस झालेला आहे, अजून मला 44 इंचेस बनवायचं आहे. तर तेच मी बनवत होते. मी तुम्हाला सांगितलं ना, तेच मी बनवत होते लवकर उठून, कारण की खूप वेळ लागतो ना विणायचं म्हणल्यानंतर. धागे विणायला लागतात, मग खूप वेळ लागतो त्याच्यासाठी. तर बघा बाहेरचं पण वातावरण किती सुंदर आहे. सगळे एक्सरसाइजला जाते. मी आज गेली नाही तर माझं नेहमी डेलीचं रुटीन असतं. एक्सरसाइजला जायचं, रनिंग असते, मग एक्सरसाइज, मग योगा असतो, मग मेडिटेशन, मग मी घरी येते. मला कंप्लीट 1.5 तास जातो, पण आज मी गेली नाही कारण की आज दिवसभराचं शेड्यूल फार वेगळा होतं. तर मी इथेच नॉर्मली आता एक्सरसाइज करणार आहे. तर हे बघा माझा प्लॅन्ट गॅलरीमधला मनी प्लॅन्ट आहे, आणि ह्याच्यामध्ये जे आलं आहे ना, हे झाड बघा, मखमली याच्यासारखी फुलं, म्हणजे वेल्वेट टाईपमध्ये फुलं असतात त्याची. खूप छान वाटतं हे पण. हे बघा इकडे पण आहे चेअर. ॲक्च्युली मी वरती ठेवलं कारण की मला इथं बसायला थोडीशी हे होतं, तर त्यामुळे ही वरती चेअर ठेवली. बघा हे झाडसुद्धा खूप छान. आणि मी अशा टाईपचं पण क्रोशेट बनवलं होतं. हे दिवाळीला खूप, म्हणजे 2 वर्षापूर्वी बनवलं होतं दिवाळीला, कंदील टाईपमध्ये. आणि हे बघता येतं लटकन, हे लटकन पण मी बनवलं होतं अशा पद्धतीने. चला, ह्या जे विंडो पाहतायत ना, ते साऊंड प्रूफ विंडो आहेत. तुम्हाला बाहेरचा आवाज काहीच आतमध्ये येणार नाही, अशा ह्या साऊंड प्रूफ विंडो माझ्या गॅलरीमध्ये बसले. म्हणजे प्रत्येक एरियामध्ये, बेडरूमच्या साईडला हा एक बेडरूम आहे, या बेडरूमच्या माघारी या अशा बाहेर अशा विंडोज बसवलेल्या आहेत. परत हॉलमध्ये बसवले आहेत, परत मुलांच्या बेडरूममध्ये बसवले आहेत, किचनमध्ये. म्हणजे बाहेरचा आवाज आतमध्ये काहीच येऊ नये, त्यासाठी मुलांना पण अभ्यास करताना थोडंसं बाहेरच्या आवाजामुळे डिस्टर्ब होतं, त्यासाठी मग ह्या विंडो बसवलेल्या आहेत. खूप छान विंडो आहेत, काहीच आवाज येत नाही. एकदम तुम्ही बंद केलं की बाहेर काय चाललं हे काहीच कळत नाही. तर ह्या अशा विंडो बसवलेल्या आहेत. खूप छान विंडो आहेत. तुमच्या घराला बसवायचे असेल तर नक्की बसवा. खूप छान आहे, आपल्या शांततेसाठी ह्या विंडो खूप छान आहे. कारण की मुंबईच्या ठिकाणी गाड्यांचा आवाज, कुत्र्यांचा आवाज एवढा असतो की त्यामुळे एवढं डिस्टर्ब पण होतं ना, त्यासाठी मग ह्या विंडो बसवलेल्या आहेत. तर तुम्हाला विंडो कशा वाटल्या ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा. खूप छान विंडो आहेत. हे बघा, हे माझं वरचा प्लेस आहे. इथे लाईट्स आम्ही अशा लावलेल्या आहेत. हे बघा, त्या जे मी जाळ्या लावल्यात गॅलरीमध्ये, ते ॲक्च्युली कबुतरांसाठी लावले. कारण की कबूतर एवढे येतात आणि एवढे घाण करतात. ॲक्च्युली जर ते व्यवस्थित राहत असेल तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, कबूतर आलेले. पण कबूतर एवढे घाण करतात, त्याच्याने आपल्याला श्वासनाचे त्रास होतात. आणि त्यांचे ना अंडी, कबूतर अंडी हे सतत घालत असतात, सतत पिल्ली गाडत असतात, त्यामुळे त्या प्रादुर्भाव खूप त्रास देतो आपल्याला. आणि कारण की त्यांच्या त्या पंखामधून जे व्हाईट पडतात ना, असे छोटे छोटे ते किटाणू, ते नाकामध्ये वगैरे गेले तर श्वासनाचा त्रास, ब्रीदिंगचा त्रास हा होतो, हृदयाचा त्रास होतो. मग त्यासाठी आम्ही ही जाळी लावलेली आहे की जेणेकरून हे कबूतर आतमध्ये यायला नाही पाहिजे.
आणि एवढे घाण करतात ना, ह्या ना शीटवरती एवढे सारे शी वगैरे करून ठेवतात. मग त्यासाठी आम्ही ही जाळी लावलेली आहे इथे. आणि आज दिवसभराचं एवढं शेड्यूल आहे, पण त्या शेड्यूलमध्ये अजून काही गोष्टी ॲड होतात, पण आपल्याला माहीत नसतं कधी कुठली गोष्ट वेळ येते ते सांगता येत नाही. मग परत ती काही ना काही गोष्टींची कामं पडतात, कामी येतात. आपल्या डेली रुटीनमध्ये जर काम असेल त्यात अचानक एखादं काम पडतं. तर बघू आज पण तसंच काही गोष्टी, कारण की माझं शेड्यूल पूर्ण टाईट असतं. मी काही गोष्टी समाजकार्यामध्ये पण करत असते, कुठे जाणं येणं चालू असतं, मीटिंग्स असतात किंवा काही असं. आज बघा सोसायटीची मीटिंग आहे, तर मी सोसायटीची मीटिंग, मुलींचं, म्हणजे असं डेली रुटीन माझं काही ना काहीतरी असतंच. पण मला जास्त शूट करता येत नाही, कारण की शूट करायला तेवढा वेळ नसतो, की आपल्याला घाई असते प्रत्येक काम पटापट कम्प्लीट व्हावं. आणि सकाळपासूनचा शेड्यूल हा टाईटच असतो, की मी पूर्ण मॅनेजमेंट करते. ह्या टायमिंगमध्ये हे करायचं, ते टायमिंगमध्ये ते करायचं. मग ह्यामुळे शूटिंग करताना थोडंसं हे होतं. मग चला आज थोडंसं म्हणलं चला याच वेळामध्ये आपण कसं करू शकतो का शूटिंग. तर मी आज त्यासाठी आज व्लॉग बनवते. शक्य असेल तर मला असं वाटतं रोज बनवावं, पण नाही, माझ्याकडे तेवढं शक्य होत नाही. तर मी जसा वेळ मिळेल तसं मी व्लॉग बनवते. हे बघा, आता मी योगा स्टार्ट करते, कारण की आज मी रनिंगला गेली नाही, तर मी घरीच आधी योगा करणार आहे माझ्या गॅलरीमध्ये. पहिली एक्सरसाइज करणार आहे, मग योगा करणार, मग मेडिटेशन करणार. मग माझं हे सेक्शन कंप्लीट झालं. सकाळचं सुरुवात वॉर्मअपने केली. व्यायाम केल्याने शरीराची शक्ती वाढते, दिवसभरासाठी जी एनर्जी मिळते ती एकदम आपली कामं सोपी होऊन जातात त्या एनर्जीमध्ये. त्यामुळं ही एक्सरसाइज करणं फार इम्पॉर्टंट आहे, आणि आता ही काळाची गरजच आहे एक्सरसाइजच्या. डेली एक्सरसाइज तर डेली तुम्हाला ऊर्जा मिळून जाईल. दिवसभरात एकदा तरी आपलं शरीर गरम झालं पाहिजे. 20 वेळा जम्पिंग जॅक मारून घेतले, आणि नंतर थोडंसं नॉर्मल एक्सरसाइज, मग पुन्हा रशी बुड्या टाईपमध्ये. ही अशी नॉर्मल सकाळची एक्सरसाइज केली की दिवसभरासाठी पूर्ण बॉडी लूज पडून जाते, आणि कोणताही म्हणजे असं अंगदुखी वगैरे हा प्रकार होत नाही. आता नॉर्मल एक्सरसाइज झालेली आहे, आता आपण योगा करणार आहोत. जे हे खडे योगा आहेत सगळे उभारून करणारे. हे असं केल्याने आपल्या या कमरेच्या साईडचे जे स्नायू असतात ते लूज पडतात, कारण की आपण दिवसभर सरळच काम करतो, त्यामुळे इकडचे स्नायू अकडूनच राहतात. मग त्याला एकदा तरी आपण दिवसातून एकदा तरी ह्या साईडच्या पण स्नायूज असतात त्यांना लूज करणं गरजेचं आहे. या आसनाला नटराज आसन असे म्हटले जाते. भगवान शिवशंकरच्या एका नृत्याचं हे नाव आहे. या आसनाने मनाची एकाग्रता वाढते. या आसनाला वृक्षासन असं म्हटलं जातं. ताडासनसारखं उभं राहिलं जातं. पण केल्यानंतर मनाच्या एकाग्रतामध्ये सुधारणा होते. आसनला वज्रासन असं म्हटलं जातं, आणि या आसनमध्ये बसल्यानंतर पचनक्रिया चांगली राहते. या आसनमध्ये मेडिटेशन सुद्धा करू शकतो. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्यवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः
लक्षात ठेवा, कोणतंही आसन करताना ते 1 किंवा 2 वेळाच करायचं. या आसनला नौकासन असे म्हणतात. या आसनला सेतुबंध आसन असे म्हणतात. या आसनमुळे तणाव आणि निद्रेला लाभ करतो. ह्याच्यामुळे या आसनला चक्रासन असं म्हटलं जातं. या आसनचा फायदा हृदयाला आणि फुफ्फुसांना होतो. या आसनला अनुलोम विलोम असे म्हणले जातं. फेफड्यांची साफसफाई होते, आपल्या फुफ्फुसांची साफसफाई होते. कमीत कमी हे 5 वेळा करायचं. यामुळे आपण आपल्या दोन्ही नाकपुड्या व्यवस्थित ऑक्सिजन घेते हे कळतं आणि आपल्या मेंदूमध्ये ऑक्सिजनची लेवल वाढते. दोन्ही कानाच्या इथून डोक्यावरती हात ठेवून 20 वेळा असे थेरपी केल्यानंतर बोटांनी तर इथले जो स्मरणशक्तीचा भाग आहे तो वाढतो आणि कपाळावरती सुद्धा 20 वेळा असा बोटांनी मारल्यानंतर आपल्या जो पण कंपन आहेत ते खुले होतात. चेहऱ्यावरती थेरपी करायची. चेहऱ्यावरचे स्नायू उत्तेजित होतात. मानेवरती थायरॉईडचा प्रॉब्लेम असेल तर कमी होतो. मानेवर पण थेरपी करायची हाताने. शोल्डर आणि थाईजवरती मारल्यानंतर आपलं ब्लड सर्क्युलेशन वाढतं. सर्व योगा झाल्यानंतर लास्टला मेडिटेशन करा. ओम शांती शांती शांती. योगा केल्याने, मेडिटेशन केल्याने मन एवढं प्रसन्न होतं. दिवसभर एकदम सायलेंट, मन शांत होतं. मनाला शांत ठेवण्यासाठी असेल तर मेडिटेशन करणं फार गरजेचं आहे. जास्त करून डिप्रेशनमध्ये फार लेडीज असतात तर त्यांनी मेडिटेशन करावं असं मला वाटतं. कारण की मेडिटेशन हाच एक मार्ग आहे डिप्रेशनमधून बाहेर पडण्याचा. खूप छान. आणि जर डिप्रेशन अजून असेल तर आपण चांगले भगवद्गीता वाचू शकतो. खूप साऱ्या गोष्टी आपण करू शकतो की या डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी. आणि योगा तर सगळ्यात बेस्ट आहे आणि मेडिटेशन खूप सारे बेस्ट आहे की यातून डिप्रेशनमधून बाहेर पडण्याचा एक चांगला मार्ग. योगा झाला, आता घरातली कामं आवरायची आहेत आणि परत मग मुलीला भरतनाट्यमला सोडायचे. तिच्या पप्पाला सांगणार आहे सोडायला. आणि मग पुन्हा घरातली कामं आवरून मग मीटिंगची तयारी करायची. खाली 11 वाजता मीटिंग आहे तर मीटिंगची पण तयारी करायची. घरातलं आवरून मग मीटिंगला जायचं आहे. मीटिंग झाल्यानंतर मीटिंगला जायच्या अगोदर मुलीला घेऊन यावं लागेल कारण तिचा 9चा क्लास आहे आणि मग परत तिला 10:30 10:15 क्लास सुटेल. तिचा 10:30 10:15 क्लास सुटल्यानंतर तिला ट्युशनला पाठवायचं आहे. ट्युशनवरून मग ती जाईल. मग मीटिंग मला 11 वाजता अटेंड करायची आहे. तर चला बघू आता कसं टाईम कसं होतं आहे त्याप्रमाणे करू. ज्यावेळेस मी नर्सिंग कोर्स शिकत होते त्यावेळेस आम्हाला बेड मेकिंग शिकवलं जायचं की बेडवरती बेडशीटच्या घड्या नाही पडल्या पाहिजेत कारण की पेशंटला त्याचा त्रास होऊ शकतो. बेड सोर्स वगैरे होऊ शकतं. त्यामुळे आम्हाला हे सांगितलं जायचं की बेड एकदम चारी बाजूने टाईट करायचं की एकही घडी राहता कामा नये बेडशीटला. त्यावेळेस मी ती शिकली होती. त्याचप्रमाणे मी माझ्या घरातही तसंच करते. मुलांच्या पण बेडरूममध्ये बेड मेकिंग करून झालं. त्यानंतर मग झाडांना पाणी घातलं. हे बघा, इथे मी पक्ष्यांना पाणी ठेवते आणि पक्षी सगळे चिमणी, कावळा, कबूतर सगळे येतात पाणी प्यायला. मी हार पण टाकला आहे कारण की हे सुकलेले हार परत उगवून येतात ना, झाडं उगवून येतात म्हणून मी हार पण इथे टाकून दिलेला आहे. माझी तुळस जरा गेली होती, आता दुसरे तुळशीसाठी बीज लावलेले येईल तेव्हा बघू. हे बघा, इथे पण मी क्रोशेटचं बनवून ठेवले की पक्ष्यांना पाण्यासाठी.
इथे पण स्पेशल चिमण्यांसाठी पाणी ठेवले. चिमणी येते रोज प्यायला ती, म्हणून इथे पण भरून ठेवले पाणी. बघा हे ऑलरेडी कबूतर आलेले आहेत. ते बघा खाली हे बघा उडून गेले. ते लोक येतात पाणी प्यायला इथे नेहमी. आता मलाच मुलीला सोडावं लागणार आहे कारण की त्याचे पप्पा बिझी आहेत. तर सो मला सोडावं लागणार आहे. तर मी जाते तिला सोडून पटकन येते, मग माझा आवरते. गाडीवर जाताना धूळ खूप लागते आणि ऊन आता सकाळची वेळ आहे त्यामुळे सूर्योदय वरती आले तर ऊन जरा तेज असतं जरा, म्हणून मी गॉगल घालते की जेणेकरून ऊन डायरेक्ट डोळ्यांवरती नाही पडणार. तर मी आता जाऊन तिला सोडून येते पहिले. गाडी शिकण्याचं एक चांगलंच महत्त्व आहे. आपण कोणावर अवलंबून राहत नाही. जेव्हा आपल्याला काही काम निघालं तर आपण पटकन निघून जाऊ शकतो आणि वेळही वाया जाऊ शकत नाही. तर मीही असे दोन्ही गाडी चालवते, 4 व्हीलर पण चालवते आणि 2 व्हीलर पण चालवते. मला स्कूटी चालवायला पण येत नव्हती, पण त्यावेळेस मला स्कूटी चालवता येते असं मी सांगून स्कूटी घेतली. आणि खरंच म्हणतात ना, मनात जिद्द असेल तर माणूस काही करू शकतो. तसं मी पहिल्याच दिवशी स्कूटी चालवली आणि खूप छान प्रकारे चालवली. मुलीला भरतनाट्यमच्या क्लासला सोडल्यानंतर मग घरी आले तर सोसायटीच्या ऑफिसची साफसफाई करून घेतली वॉचमॅनकडून, कारण की 11 वाजता मीटिंग होती. घरी आल्यानंतर वॉशिंग मशीनमध्ये कपडे लावले, कारण की कामाला जर बाई असली, समजा लादी भांडीला जर असली तर बाकीची कामं तर आपल्यालाच करावी लागतात. मग ते मशीनला कपडे लावले, नंतर माझी स्वतःची तयारी करायला घेतली. हे बघा जाण्यासाठी मी रेडी झाले. मीटिंगला पण जायचं आहे. मुलीला क्लासवरून घेऊन भरतनाट्यमच्या क्लासवरून घेऊन मग तिला क्लासला सोडायचं आहे. तर आता माझी तयारी झालेली आहे. आता देवपूजा तेवढी करायची, पटकन देवपूजा करून तिला आणायला जायचं आहे. हे हर्बल लाईफचं स्किन बुस्टर आहे. ते जर ते पिल्यानंतर दिवसभर एनर्जी राहते, म्हणून हे स्किन बुस्टरच फक्त पिते. आमच्याकडे घरात कोणी नाश्ता करत नाही. बॉडी फिटनेसचा एक राज आहे की सकाळी नाश्ता नसतो, मग संध्याकाळी डायरेक्ट जेवण असतं. तेव्हा मग हर्बल लाईफचे शेक वगैरे घेतात मुलं, मिस्टर घेतात. मी फक्त दुपारचं जेवण करते, कारण की मेडिकलमध्ये एक स्टाफ आहे, त्यांच्यासाठी मला जेवण बनवावं लागतं. मग माझं त्यांचं मी दुपारचं जेवण बनवते आणि संध्याकाळचं फक्त एक टाईम मुलं आणि मिस्टर जेवण करतात. त्यामुळे त्यांच्या बॉडीचं फिटनेस. आता हर्बल लाईफ हे प्रोडक्ट आहेत, खूप चांगले प्रोडक्ट आहेत. तुम्ही जर हे घेतले तर तुमची बॉडी पण खूप छान फिट राहील. तर मी फक्त स्किन बुस्टर आणि आफ्रेश आणि कधी शेक झाला जमला तर घेते मी. हे बघा सकाळची खूप घाई असते आणि आता मुलीला आणायला जायचं, तिला क्लासला पण सोडायचं, मग तिची बॅग पण घेतलेली आहे सोबत. हे बघा सकाळची एवढी घाई, संडे असला तरी एवढी घाई असते, वर्किंग डेला तर किती घाई असेल. हे बघा गॉगल लावते, कारण की धूळ उडू नये म्हणून गॉगल लावून घे. तिची बॅग पण घेतली बघा. ऑलरेडी 10:30 वाजलेले आहेत, तिला आणायला उशीर झालेला आहे, तरी आता पटकन निघते. ये लवकर. मग क्लासला उशीर होते.
लगेच नंतर येते घ्यायला, फोन कर मला. ठीक आहे, बाय. ही बघा मशानभूमी आहे. इथे मी जाताना नेहमी पाया पडून जाते, कारण की शंकर भगवान असतात मशानभूमीमध्ये, म्हणून नेहमी पाया पडते, कारण की आपल्याला पण इकडेच यायचं आहे ना एक दिवस. हे पहा, आता मुलीला सोडून आलेली आहे आणि आता मीटिंगला 11 वाजलेच आहे. मीटिंगची तयारी चालू आहे. तर तुम्हाला माहिती आहे, ही साडी एक विशेष आहे. या साडीचं पाठच्या वेळेस नवरात्रीमध्ये आमच्या इकडे देवी बसली होती, तर त्या देवीच्या ज्या साड्या नेसवल्या त्या देवीला, त्या साड्यांमधली ही एक साडी आहे. ते मी घेतली होती निलावामध्ये. देवीचा साड्यांचा निलावा होतो ना, त्या निलावामध्ये मी ही साडी घेतलेली होती. तर एक देवी ही साडी नेसण्याचं एक कारण आहे की आपण साडी नेसली की देवीचा एक प्रकारचा आशीर्वाद आपल्यावरती राहू, म्हणून मी आज ही साडी नेसलेली आहे. तर तुम्हाला ही साडी कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चला आता मीटिंगला अटेंड करायची, कारण की आमची ही मासिक सभा आहे. पण आम्ही निवडणूक होती त्यामुळे गेले 2 महिने आमची ही सभा भरली नाही. पण आता ही सभा आज आहे. या सभेचा संदर्भ असा आहे की या सभेमध्ये आज कार्यकारिणी समितीची निवड करायची आहे. तर आज आमची ही मासिक सभा आहे. आणि हे पहा, आमचे अध्यक्ष आता दिसत होते. हे बघा, हे आमचे अध्यक्ष आहेत. हो अध्यक्ष साहेब, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर हे आमचे अध्यक्ष साहेब. तर हे बघा, ऑफिसमध्ये आता ऑफिस खोललेलं आहे. सकाळी साफसफाई करून घेतलं ऑफिसमध्ये, आता ऑफिस खोललेलं आहे. आता ऑफिसमध्ये बघा, इंटरेस्टेड असेल तर फॉर्म घ्या. इंटरेस्टेड नसेल तर सेकंडसाठी आपण परत. हे बघा, आता सोसायटीची मीटिंग झाली आणि बरेच गोष्टीचे डिस्कशन झाले. सोसायटीचे मेंटेन कसं करायचं, एजीएम वगैरे. एजीएम ठरली आमची, जे कार्यकारी समिती चेंज करायची आहे त्याच्यासाठी एजीएम ठरवलेले आहे. तर मीटिंग संपली. छोटे मोठे विषय पण होते, ते पण आम्ही सॉल्व्ह केले आणि आता एजीएमची पण तारीख ठरवली. तर आता मीटिंग संपून मी आले. भूक भरपूर लागली आहे. वाजलेत 1:45. तर आता स्वयंपाक करते. थोडासा लाईटली स्वयंपाक करून मग शॉपमध्ये पण जायचं, मेडिकलमध्ये. तर सकाळी मशीनला कपडे लावून गेलेले, नंतर येऊन मग कपडे पूर्ण सुकत घातले. हे बघा, आता मी चालले मेडिकलमध्ये. जेवले थोडीशी, आता मेडिकलमध्ये निघते. बघितलंच असंच माझ्या दिवसभराचं रुटीन कसं आहे ते तुम्ही. तरी अजून पुढे बघा, कंटिन्यू करा ब्लॉग. हे पहा, मी मेडिकलमध्ये आता आले. पण सोसायटीच्या मीटिंगचा जो वर्क आहे तो आता मला इथे करावा लागेल, कारण की जो एजीएमसाठी जी डेट ठरवली आहे त्या डेट सर्वांना सांगणं गरजेचं आहे. तर मी ते आता एजीएमची जो मेसेज टाईप करणार आहे सर्वांसाठी, मग ते वर्क पण आहे ते मी आता इथे करणार आहे कंप्लीट. म्हणतात ना, कुठे ना कुठेतरी ते वर्क कंप्लीट करणार, म्हणजे पूर्ण दिवस माझा ह्यातच बिझी जातो. आता मेडिकलमध्ये आले, हे वर्क करेन, त्यानंतर मग मेडिकलनंतर घरी जाईन तर घरचा स्वयंपाक संध्याकाळचा, मग संध्याकाळचा स्वयंपाक झाल्यावर पुन्हा मेडिकलमध्ये यावं लागणार. मग इथून मी 10:30 पावणे 11 वाजता पुन्हा घरी जाते. म्हणजे सकाळी 5 वाजता उठल्यापासूनचा जो संध्याकाळी झोपेपर्यंत 11 वाजता झोपायला, कधी 10:30 पावणे 11 अशा होतात झोपायला. ती झोपेपर्यंतचा शेड्यूल पूर्ण टाईट असतो. तर तुम्ही बघतायच आता ब्लॉगमध्ये तुम्ही, मी सकाळपासून कशी धावपळ चालूच आहे माझी. संडे आहे तरी काही आराम नाही आहे, काही नाही आहे, पूर्ण धावपळच आहे. तर असं हे माझं रोजचं शेड्यूल असतं. तर ह्या शेड्यूलमध्ये अचानक येणारी कामं पण असतात, ते कामं करायचं. जसं तुम्ही पाहिलंच असेल मगाशी, मुलीला सोडायला मिस्टरांना पाठवणार होती, पण त्यांना काही काम आल्यामुळे मला पाठवलं त्यांनी. म्हणजे अशी कामं पण ऑन द स्पॉट येतात. कुठे जायचं ठरलं, काय कुठे मीटिंग असली की मग ती पण कामं ऑन द स्पॉट येतात. मग ह्या कामांमधून पण ती कामं
करावीच लागतात. तर असा हा शेड्यूल होता. आता मी सोसायटीचा जो मेसेज आहे तो टाईप करायचा, जो मीटिंगमध्ये ठरला आहे त्याप्रमाणे तो मेसेज टाईप करून तो सर्वांना पाठवायचा आहे एजंटची तारीखमध्ये. कारण की तुम्हाला समजलं का मी सेक्रेटरी आहे सोसायटीची, तर त्या माझ्या पदानुसार ते मला काम करणं भागच आहे. सो आता हे मी मेसेज टाईप करते. हां स्पोरलॅक टॅबलेट द्या. पावडर नहीं है क्या? पावडर नहीं स्पोरलॅक. पेटीएम पर 315 रुपए प्राप्त हुए। सर्दी भी है ना? सोया नहीं हो इसलिए दर्द करो। 5 वाला देना अच्छा वाला। और 2 रुपये ही दे दो, 7 रुपये वाला दे, 2 रुपये और दे दो. 5 रुपये का है वो। नहीं भाई, MRP लिखो कितना है? 94 रुपीज़ का है. रोज खाते हैं ड्राइवर आदमी हमको हमेशा खाते हैं। ये देखो हम पार्टी कर रहे हैं और ये पार्टी में आज छोटा आमचा पिल्लू आले. पिल्लू धर, खाते का तू? हा, कशी लागते पिल्लू? हे बघा नाश्ता करतोय. आताच मेडिकल मधून आले मी. आज संडे असल्यामुळे थोडासा नाश्ता आणला बाहेरून. नाश्ता करतो, नंतर स्वयंपाक करायचा आहे. सो पहा, घरी आली ती नाश्ता पण केला होता, पण जेवण करायचं होतं, पण अचानक ठरला हॉटेलमध्ये जायचा प्लॅन. तर आम्ही सगळेजण आता हॉटेलमध्ये जेवायला चाललो आहे. म्हणजे आज मला जेवणाला सुट्टी आहे. तर संडे आहे, तर मुलांची इच्छा होती की आज हॉटेलला जेवायचं. तर आता आम्ही हॉटेलला निघालो आहे जेवायला. सो चला बाय. जेव्हा आम्ही हॉटेलला झाला तेव्हा आमच्या बाजूचे नेबर पण त्याच रस्त्याने जाणार होतो. मग त्यांनाही आम्ही जाता जाता त्यांच्या लोकेशनला आम्ही ड्रॉप केलं. तर असा आमचा हॉटेलमध्ये जाण्याचा हा प्रवास. गायमुख चौक ना बरोबर. आणि हा डेपो आहे ना, करावे डेपो. तेव्हा नव्हतं, आत्ता नंतर डेपो बनलाय. आमचे शेजारचे होते, त्यांना आम्ही सोडलं त्यांच्या लोकेशनला आणि मग पुन्हा आम्ही हॉटेलच्या दिशेने निघालो. जाताना रस्त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे ऑफिस लागलं. तिथे मग त्याबद्दलची मुलांना माहिती पण देता देता आम्ही हा प्रवास केला. समोर फ्लॅग पण लावला होता, तर फ्लॅगबद्दल पण ही मुलं विचारत होती. मग त्यांना त्यांच्याबद्दल पण माहिती सांगितली आणि मग आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलो. हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर आम्ही मग परत घरी जाण्यासाठी निघालो. निघताना आम्हाला नाही म्हणलं तर 8:30 वाजल्या घरी पोहोचायला. हाय हाय पिलू कर, हाय कर, हाय कर पिलू. आता आम्ही सगळेजण हॉटेलमध्ये जेवून आलो आणि आता आम्ही पिलू पिलू हे बघ हे बघ हे बघ पिलू सांग पिलू बघ 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 हे बघ हे बघ. हा सांग काय म्हणतो? हॅलो हॅलो बोल. फोन कुणाला केला पिलू? कुणाला केला फोन तू? पिलू फोन कुणाला केला सांग? आम्ही आता हॉटेलमध्ये जेवून आलो आणि आता आम्ही झोपणार आहे. तर तुम्हाला आमचा व्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की सांगा. आणि चॅनलला काय करा पिल्लू? सबस्क्राईब करा. बाय. झोप पण आलेली आहे. तर आता मी मेडिकलमध्ये नाही जाणार आहे, कारण की मेडिकलमध्ये एक स्टाफ आहे ऑलरेडी.
तर आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते. तो तुम्हाला कसा वाटला हा आजचा ब्लॉग तो मला नक्कीच सांगा. थँक्यू सो मच पाहण्यासाठी. भेटू अशाच आपण नवनवीन ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.